पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. देव समजूच शकतो अशी आत्मिक प्रगल्भता येण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि तो तुमच्यावर आज नाराज नाहीये, कारण तुम्ही अजून परिपूर्ण झालेले नाही आहात. एका अद्भुत गोष्टीची आपल्याला जाणीव व्हायला हवी की आपण स्वतंत्र विचार करू शकतो, आणि हे अनेकांसाठी मोठं प्रकटीकरण आहे. मी नेहमी विचारते, तुम्ही कधी विचार केलाय की तुम्ही कशावर विचार करताय? आणि लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात, कारण आपण विचारच करत नाही की आपण कशाविषयीचा विचार करतोय. आणि आपण विचार करायलाच हवा की दिवसभर आपल्या मनाची स्थिती काय असते ते, आणि सकाळी आपल्या डोक्यात कोणते विचार असतात ते तपासून पाहायला हवं. कारण मला वाटतं जर सैतान सकाळी आपल्या डोक्यात घुसू शकतो तर तो दिवसभर असतो. आणि म्हणून देवाचं वचन शिकवतं की आपण देवाच्या वचनानुसार मनाचं नवीकरण करायला हवं. म्हणजे बघा, तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. विश्वासणारे म्हणून आपला मुख्य उद्देश देवाप्रमाणेच विचार करणं असायला हवा. आमीन. आपण बऱ्याच गोष्टींविषयी बोललो आहोत, त्या सगळ्या पुन्हा पाहता येणार नाहीत, पण आज मला हे सांगायचंय की कशा प्रकारे तुमचे विचार हे परिणाम करतात तुमच्या ख्रिस्ती विश्वासावर आणि तुमच्या देवाबरोबरच्या नात्यावरही आणि तुमच्या व्यक्तिमत्वावरही ते परिणाम करतात. तेव्हा सर्वप्रथम मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की देवाला तुमच्याविषयी काय वाटतं ते तुम्ही सांगा. देव तुमच्याविषयी काय विचार करतो हे ठाऊक आहे का तुम्हाला? खरं तर देव सतत आपल्याविषयीच विचार करत असतो. आणि हे किती अद्भुत आहे की तुमच्या अख्ख्या आयुष्यात देवाने एकदाही तुमच्याविषयी वाईट विचार केलेला नाहीये. कधीच नाही. तो कधीच असं म्हणाला नाही की तू बदलणार नाहीयेस. तो असं म्हणाला नाही की तू बेकार आहेस. देव असा विचार करत नाही. आपण ज्या चुका करतो ना त्याबद्दलही देव विचार करत नाही. तो आपल्या समस्यांविषयी विचार करत नाही. तो आपल्या समाधानाविषयीच विचार करतो. तो आपल्या बळाचा विचार करतो. देव हा सगळ्यात मोठा योजनाकार आहे आणि त्याची आपल्यासाठी खास अशी योजना आहे. पण देवाने आपल्याला स्वइच्छा दिलेली आहे. म्हणून देवाची योजना काहीही असली तरी आपण देवाशी सहमत होत नाही तोवर ती कार्य करणार नाही. देव तुमच्या जीवनात आहे किंवा त्याची अभिवचनं तुमच्या जीवनात आहेत म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या किंवा काहीच केलं नाही तरी देवाची योजना तुमच्या जीवनात पूर्ण होईल असं समजू नका. आपण पृथ्वीवर देवाचे भागीदार आहोत. देवाचे भागीदार आहोत आपण. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही देवाचे राजदूत पण आहात. आपण देवाचे राजदूत आहोत. आपण खरं तर काय करायला हवं, ही पाटी गळ्यात अशी लटकवायला हवी आणि आपण म्हणायला हवं की मी देवाचा राजदूत आहे. हे खरं तर माझं घर नाही, माझं वतन पृथ्वी नाही. मी इथे फक्त या उद्देशाने आहे की मी तुम्हाला मदत करावी आणि जास्तीत जास्त लोकांना माझ्यासोबत स्वर्गात न्यावं. आपलं वागणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पण आपलं वागणं हे आपल्या विचारांचं प्रतिबिंब आहे. म्हणून चांगलं वागायची इच्छा असूनही जर तुमचं देवाबरोबर योग्य नातं नसेल आणि तुम्हाला देवाच्या प्रीतीची जाणीव नसेल, तुमच्या क्षमतेचीही तुम्हाला जाणीव नसेल, मग तुम्ही तुमचं मोल आणि महत्त्व पायदळीत उडवत राहाल आणि त्यामुळे तुम्ही जे योग्य ते मुळीच करू शकणार नाही. आपण नेहमीच चुका करत असतो. पण लक्षात घ्या, आपल्या चुका या ख्रिस्तात आपलं मोल ठरवत नसतात. चुका आपण करत असतो आणि आपणच चुका सुधारायलाही हव्या असतात, कारण
प्रसंग नेहमी बदलत असतात, पण चर्चमध्ये जे काही करणं गरजेचं आहे ते करायलाच हवं, कारण आत्मिक प्रगल्भतेसाठी ख्रिस्ताला सहकार्य करणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कर्तव्य आहे, म्हणजे आपण जगात सुवार्ता गाजवू शकू. ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाने जर जगामध्ये जाऊन आपल्या विश्वासाचा पुरावा दिला तर काय होईल? सगळं कसं अद्भुत होईल, नाही का? म्हणून आज तुम्ही यावर लक्ष केंद्रित करा की देवाला तुमच्याविषयी काय वाटतं आणि तुम्हाला तुमच्याविषयी काय वाटतं. तुम्ही स्वतःला आवडताय का? तुम्ही स्वतःवर रागावताय का? तुम्ही स्वतःला नाकारताय का? तुमची अशी धारणा झाली आहे का की देव तुम्हाला कधीही मदत करणार नाही? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही कोणीतरी झालात तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील? तुम्ही स्वस्थ राहा आणि स्वतःसारखेच व्हा, कारण इतर लोक आधीच त्यांच्यासारखे आहेत. आमेन. बघा, आपल्या काही गोष्टी न आवडणं ही एक गोष्ट आहे, म्हणजे कदाचित तुम्हाला तुमची बोटं किंवा तुमच्या मांड्या आवडत नसतील, पण तुमचं व्यक्तिमत्वच तुम्हाला न आवडणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. स्वतःबरोबर तुमचं चांगलं नातं असायला हवं. आमेन. मी हे पुन्हा एकदा सांगते, तुमचं स्वतःबरोबर चांगलं नातं असायला हवं. मला ही शिकवण द्यायला आवडते, कारण बऱ्याच जणांना आपलं संपूर्ण आयुष्य खर्च झालं तरी कळलेलं नसतं त्यांचं स्वतःबरोबर काय नातं होतं ते. बरीच वर्ष माझं व्यक्तिमत्व मला स्वतःलाही आवडत नव्हतं. मी नेहमीच इतरांसारखं बनू पाहायचे, देवसारखं बनू पाहायचे, शेजाऱ्यांसारखं बनू पाहायचे, पालकांच्या पत्नीसारखं बनू पाहायचे. जेव्हा तुम्ही इतरांसारखं बनू पाहता तेव्हा तुमची अवस्था गोंधळल्यासारखी होते आणि तुम्ही नेहमी चिडचिडे होता, कारण इतरांसारखं व्हायला देव तुम्हाला नाही मदत करणार कधीही. प्रभू नाही मदत करणार तुम्हाला. तुम्ही इतरांसारखे दिसूही शकणार नाही. तुमचं रूप किंवा रंग किंवा शरीराचा आकार इतरांसारखा नाहीच होऊ शकणार. तुम्ही इस्रायलसारखं कितीही गाण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नाही जमणार, कधीच नाही. स्तोत्रसंहिता 40:5. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये आणि आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही, ते गणने पलीकडचे आहेत. देवाचे आपल्याविषयीचे विचार इतके आहेत की ते मोजताच येत नाहीत. बघा, मी यावर संदेश देऊ शकते, पण हेतू पुरस्सर तुम्ही या गोष्टीवर विचार करायला शिकावं असं मला वाटतं, कारण देव तुमच्याविषयी सतत विचार करत असतो. तुम्ही त्याच्या मनात आहात. तो तुमच्या हिताचा विचार करतो आणि त्याच्या तुमच्यासाठी चांगल्या योजना आहेत. यिर्मया 29:11. तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो आणि ते संकल्प हिताचे आहेत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणार आहेत. ठीक आहे, तर बघा, आपण अजून अंतिम स्थितीत नाही पोहोचलो, पण शेवटी सगळं काही ठीक होणार आहे. ऐकलत का तुम्ही माझं? मी म्हटलं शेवटी सगळं काही व्यवस्थित होणार आहे. बघा, तुम्ही पृथ्वीवर असताना तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं काही नीट झालं नाही तर काय हरकत आहे, सांगा मला तुम्ही. शेवटी मात्र सगळं काही व्यवस्थित होईल एवढं नक्की, कारण चला आता तुतारीचा नाद होईल, आकाश उघडेल, आज्ञाध्वनीसह आद्य देवदूताची वाणी होईल आणि ख्रिस्तात मेलेले उठतील आणि जे पृथ्वीवर जिवंत आहेत ते अंतराळात घेतले जातील.
आणि सगळं काही ठीक होईल. आणि आता जरी मी परिपूर्ण नसले आणि तुम्हीही परिपूर्ण नसलात तरी जे फक्त प्रभू येशू आल्यावरच होणार आहे, तरी नंतर सगळं काही ठीक होणार आहे. कारण बायबल म्हणतं की डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सगळं काही बदलून जाईल. यावर विचार करा. पापणी लावण्यापूर्वीच आपण सगळेजण बदलून जाऊ आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सदा सर्वदा राहू. तुम्हाला वाटलं असेल आजची सकाळची आराधना छान होती, तर थोडं थांबा. तुम्ही यापूर्वी कधी पाहिलं नसेल अशा संमेलनाला आपण जात आहोत. मला ठाऊक नाही, कदाचित मोशे आणि एलिया यांच्या सोबत मी असेल, मला नाही माहित. शेवटी सगळं काही ठीक होणार आहे. स्तोत्रसंहिता 139, 17 आणि 18. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात आणि त्यांची संख्या किती मोठी आहे ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. मला जाग येते. लक्षात घ्या, आपण देवाच्या मनात असतो. आज सकाळी जेव्हा तुम्ही उठलात तेव्हा विचार करा जरा याचा, देवा या क्षणी मी तुझ्या मनात आहे. अद्भुत. देव म्हणतो तू अद्भुत आहेस. फक्त इथे बसून हे ऐकू नका. मी म्हटलं देव म्हणतो की तू अद्भुत आहेस. फारच अद्भुत, फारच अद्भुत. कदाचित काही लोकांना ही एक लांबण वाटेल, पण बायबलच्या दृष्टीने योग्य असलेली एक गोष्ट तुम्ही करू शकता आणि जी जीवनाला कलाटणी देणारी आहे आणि जी तुमच्या मनाचं नवीकरण करणारी आहे, देवासारखा बोलायला शिकवणारी आहे. आणि बघा, रोज सकाळी उठल्यानंतर असं म्हणू शकता तुम्ही. रोज सकाळी उठल्यानंतर असं म्हणा की देव म्हणतो मी अद्भुत आहे. छान. काही लोकांनाच टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या. छान आहे. आता बघा, तुम्हाला कल्पना नाही की हा विचार तुमचं जीवन किती बदलू शकतो. तुम्हाला जसं वाटतं तसंच तुम्ही जगता. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही गुंतागुंत आहात, तुम्ही काहीच योग्य करणार नाही, तुम्ही चांगलं वागलात तरच देवाला तुम्ही आवडाल, वाईट वागलात की तुम्ही देवाला आवडत नाही, तुम्ही म्हणाल देव माझ्या संपूर्ण जीवनावरच रागावलाय आणि माझ्यावर नाराज आहे, रुष्ट आहे, नाहीच मी आवडत देवाला, मी नाही आवडत त्याला, हे खरंच आहे. चला आता, देव म्हणतो तुमचा कितीही विचका झालेला असला तरी तुम्ही अद्भुत आहात, हे लक्षात घ्या. देव म्हणतो तुम्ही अद्भुत आहात. मला सांगा, तुमच्या लेकरांविषयी तुम्हाला काय वाटतं? जर तुमच्यापैकी कुणाला लहान लेकरू असेल आणि ते पहिल्यांदाच स्वतःहून जेवण खाण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मूल आपलं तोंड भरवतं, आपले हातपाय भरवतं, नाकाला, कानाला, केसांना ते जेवण चोपडतं, सगळे कपडे भरवतं आणि हो, तुम्हाला त्याला स्वच्छ करावं लागतं, पण तुम्हाला ते गमतीशीर वाटतं ना तरी सुद्धा. तसंच देवालाही समजतं की आपल्यात आत्मिक परिपक्वता यायला वेळ हा लागतो. त्यामुळे तो तुमच्यावर वेडापिसा होत नाही, कारण पूर्णतेची वेळ अद्याप आलेली नाहीये. देव म्हणतो तू अद्भुत आहेस. फार अद्भुत. आता एका मिनिटासाठी मी थांबून काहीतरी महत्वाचं सांगते. मी विचार करत होते, आपल्या चर्चेसमध्ये अशा गोष्टी का ऐकायला मिळत नाहीत? बघा, त्याचं एक कारण असं असू शकतं की लोकांपर्यंत असे विचार पोहोचवले तर त्यांच्यात गर्व निर्माण होईल अशी त्यांना भीती
भीती वाटते, पण ही गोष्ट बघा, ही गोष्ट किती धोकादायक आहे आणि हे खरं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की देव तुमच्याविषयी जसा विचार करतो तसा विचार करणं हा गर्व नाहीये. तुम्ही इतरांपेक्षा स्वतःला मोठं समजता तेव्हा त्याला गर्व म्हणतात. तुम्ही किती अद्भुत आहात हे सांगण्याची मी अजिबात भीती बाळगत नाही. नक्कीच आज सकाळपासून मी तुम्हाला तेच सांगतेय आणि मला आशा आहे की देव जसा विचार करतो तसा तुम्हीही जर विचार केलात, कारण जर तुम्ही अयोग्य विचार करत राहिलात तर देवाला अपेक्षित असलेली व्यक्ती तुम्ही कधीही बनू शकणार नाही. तुमच्यात गर्व असेल आणि तुमच्यात जर गर्व असेल ना, तर माझ्याकडे संदेश आहे त्यासाठी. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. आपण आहोत त्यापेक्षा कुणी स्वतःला अधिक समजू नये, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नये, असं रोमकरास 12:3 सुद्धा सांगतं. इतरांना मदत करण्यासाठी दीन बनता येत नाही असं समजू नका. गोष्ट अशी आहे की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ नाहीये, पण मी कुणापेक्षा कमीही नाहीये, किंवा तुम्हीही तसे नाही आहात. तुम्हीही तसे नाही आहात, कारण मी जी काही आहे ती ख्रिस्तामुळे आहे, आणि जी माझ्यातली उणीव आहे ती ख्रिस्त भरून काढेल आणि माझी काळजी घेईल. मुद्द्याची गोष्ट ही मी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, तर मी ख्रिस्तामध्ये आहे. म्हणूनच बायबल म्हणतं की जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर मग हेल्लेणी किंवा यहुदी, स्त्री अथवा पुरुष, दास किंवा स्वतंत्र हा भेद नाही. आपण ख्रिस्तात एक आहोत हे लक्षात घ्या तुम्ही. तो एक समान करणारा आहे. ख्रिस्तामध्ये सगळ्यांना एक समान संधी आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला असं शिक्षण मिळालं तर तुम्ही रविवारी सकाळी चर्चलाही जाणार नाही. शब्दांचा भडीमार ऐकायला लोक चर्चला जात नाहीत किंवा नवे कायदे पाळायला जात नाहीत, कारण त्यांच्यापुढे कोणीच आदर्श ठेवत नाही. तुम्ही प्रभूमध्ये कोण आहात आणि तो तुमच्यावर किती प्रीती करतो हे समजल्याशिवाय देव जे काही सांगतो ते तुम्ही कधीही करणार नाही. नक्कीच ते करणारच नाही. तुम्ही काय करायला हवं ते सांगणं ही एक गोष्ट आहे, पण मी स्वतः त्यासाठी खूप वेळ खर्च करते. पण संदेशाला कृतीची जोड देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही प्रभूमध्ये कोण आहात हे कळल्याशिवाय देवाला अपेक्षित असलेली गोष्ट तुम्ही करणार नाही आणि तुम्ही त्याच्यासारखा विचार करणार नाही. तुम्ही स्वमुखाने स्वतःविषयी हलक्या गोष्टी कधीही बोलू नका, कधीच. मी खूप मूर्ख आहे, मी मठ्ठ आहे, मी काहीच धड करत नाही. असं नका बोलू. बरोबर आहे, माझी चूक आहे, मीच नेहमी चुकतो, मी मोठे बावळट आहे. नाही, तुम्ही म्हणा मी अद्भुत आहे. अद्भुत गोष्टी घडण्याची मी वाट पाहतोय. आता हे तुम्ही इतरांना सांगायची गरज नाहीये, पण असं तुम्ही स्वतःशी बोलायला हवं, स्वतःशी. आमोस अध्याय 3 वचन 3. दोघे जण एकमताचे झाल्या वाचून संगती कसे चालतील. आपण देवाशी सहमत झालो नाही तर संगती कसे चालू. आणि विश्वास ठेवण्याविषयी बायबलमध्ये अनेक संदर्भ आहेत. तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. साहजिकच विश्वासाचा भरोसा ठेवण्याशी जसा संबंध आहे तसा विचार करण्याशीही संबंध आहे. एखादी गोष्ट घडण्यासाठी मी कशी म्हणू शकेन की माझा विश्वास आहे, जर माझ्या मनात त्याबद्दल संशय असेल तर. आणि मी तुम्हाला सांगते, जितका अधिक तुम्ही असा विचार कराल आणि बोलाल तितका तुमचा विश्वास वाढत जाईल. एखादी व्यक्ती नेहमीच तुमच्यावर रागाने बेभान झाली असेल तर तुम्ही तिच्यावर विश्वास कसा ठेवाल. देव तुमच्यावर विना अट आणि परिपूर्ण प्रीती करतो असा तुम्ही विश्वास ठेवायला हवा. परिपूर्ण
या व्यतिरिक्त देव अन्य गोष्टी करत नाही, कारण देव हा प्रीती आहे. प्रीती करणं ही एकच भावना देवाकडे. म्हणून तुम्हाला आवडो किंवा न आवडो, देव तुमच्यावर प्रीती करतो. ती कमवता येत नाही. तुम्ही एकच गोष्ट करू शकता, ती म्हणजे प्रीतीचा स्वीकार. प्रीतीचा स्वीकार. मी माझं हृदय ओतून आज तुमच्याशी बोलू शकते, पण मी ते स्वीकारीन असा निर्णय जर तुम्ही घेतला नाही तर सगळं वाया जाईल. देव आज माझ्याशी बोलतोय. तो फक्त भरगच्च लोकसमुदायाशी बोलत नाहीये. देवाला तुमचं नाव ठाऊक आहे, तुमच्याविषयी सगळं काही ठाऊक आहे. त्याने मातेच्या उदरात तुम्हाला घडवलंय. तुम्ही चूक नाही आहात. तुम्ही चूक नाही आहात. रोमकरास अध्याय 12 मध्ये बायबल शिकवतं, आपण आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्यावे. याचा अर्थ आपण देवासारखा विचार करायला शिकावं. स्तोत्रसंहिता 139 खरंच खूप प्रेरणादायक आहे, कारण ते म्हणतं, देवाचे आमच्याविषयीचे विचार वाळूच्या कणांपेक्षाही अधिक आहेत. देव सतत तुमच्याविषयी विचार करतो की तुम्ही फार अद्भुत आहात, आणि तुम्ही असं कधीही समजू नका की तुमच्या समस्येवरचा तोडगा कधीच मिळणार नाही, कारण देवाला आधीच माहितीये की तुमच्या समस्येवरचा तोडगा तुम्हाला नक्की कधी द्यायचा आहे. तुम्ही फक्त धीर धरून एवढंच म्हणा की मी आशा कधीही सोडणार नाही. प्रभूची स्तुती असो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.